पुढची 24 तास या ठिकाणी या ठिकाणी राज्य सरकारने आमची परीक्षा घेण्याचं काम करू नये, आम्ही तेवढं निश्चित तयार पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। प्रशांत जगताप हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत। शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी आंदोलन केलं जात आहे। प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे इतर नेते यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मेट्रो स्थानकाच्या आत जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न आता दिसतोय। काल मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होणार होतं, पण पावसामुळे हा दौरा रद्द करण्याची वेळ आली होती। आता उद्घाटन लांबणीवर पडल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। पुणेकरांची परवड या ठिकाणी जी काय फसवणूक चालली किंवा त्यांची परवड झाली ती आम्ही बिलकुल सहन करणार नाही। आम्हाला आम्ही आत्मनिर्भर आग्रह धरलेला आहे। राज्य सरकारने पुणे पोलिसांना पुढे करून या ठिकाणी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तो आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही। आम्ही त्यांनी जर 10 तास नाही सोडलं, 15 तास नाही सोडलं, आम्ही इथंच बसणार आहोत। परीक्षा पाहू नये। पोलिसांकडून काय नेमकं तुम्हाला आव्हान सांगितलं जाते? आता पुणे पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव आहे। पुणे पोलीस आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाहीयेत आणि त्याच्यामुळे पुणे पोलिसांना कधी वाटत असेल की आम्ही पावसाला घाबरून किंवा जास्त वेळ बसवायला घाबरून पळून जाऊ, तर बिलकुल नाही। पुणेकरांच्या हितासाठी आम्ही पुढचे 24 तास सुद्धा इथं बसायला तयार आहोत। पुणेकरांची नाही का या ठिकाणी जी काय हिताची गोष्ट असेल त्याच्यासाठी संघर्ष करायची आमची तयारी नक्की आहे। आता नेमकी पुढची भूमिका काय या ठिकाणी आता आम्ही गेटमध्ये जायचा प्रयत्न करतो। पोलिसांना आमच्या पुणे पोलिसांना तेच आव्हान आहे की आम्हाला या ठिकाणी आतून जाऊ द्या, आतमध्ये जाऊ द्यावं असं या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की या दिलेल्या आहे सगळ्या आंदोलकांनी आणि जमिनीवर बसून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते, आतमध्ये प्रवेश द्यावा अन्यथा आम्ही याच ठिकाणी बसून राहणार। मात्र पोलिसांनी गेटवरतीच बॅरिकेडिंग लावलेलं आहे आणि मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, कारण या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये। ज्या पद्धतीने 29 तारखेला अर्थात रविवारी या मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत मेट्रोचं उद्घाटन होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सगळ्या आंदोलकांची आहे। त्यामुळे आपण बोलण्याचाही प्रयत्न करूया। अरविंदजी, काय तुम्ही या ठिकाणी अजून किती वेळ बसणार? काय पोलिसांकडून तुम्हाला नेमकं काय सांगितलं? आम्ही शांततेने संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय। मेट्रोचे प्रमुख हार्डीकरांना भेटून देत नाही आणि त्यांच्याकडनं काही शब्द मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीतनं उठणार नाही आणि हार्डीकरलाही घरी जाऊन देणार नाही। घालू अशा पद्धतीची भूमिका सगळ्या आंदोलकांची आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो जोरदार अशी घोषणाबाजी केली जाते। दुसरीकडे पोलिसांकडून सुद्धा कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे या सगळ्या आंदोलकांवरती आपण पाहू शकतो। दुसरीकडे या ठिकाणी आंदोलक आणखीन मोठ्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो या रस्त्यावरती आंदोलक आलेले आहेत। शिवसेनेचे काही आंदोलक, ठाकरे गटाचे आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जोरदार अशी घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून दिली जात आहे आणि हळूहळू या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो याच मेट्रो मार्गिकेचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, मात्र पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा हा रद्द झालेला आहे आणि आता आज या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून ही मेट्रो जी लाईन आहे ती सुरू करावी, सर्वसामान्यांसाठी खुली करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। मात्र मेट्रो प्रशासन त्यासोबतच पुणे पोलिसांकडून याला परवानगी नाहीये। या पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। ज्येष्ठ नागरिकाला या ठिकाणी आणून आंदोलन केले जाते। ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत या मेट्रो लाईनचं उद्घाटन करावं अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांची आहे। आपण पाहू शकतो मेट्रोच्या आतमध्ये सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त काल रात्रीपासूनच लावण्यात आला होता। आज सकाळी तो बंदोबस्त आणखीन वाढवण्यात आलेला आहे। आता या मेट्रो स्टेशनच्या गेटवरती सुद्धा हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो रस्त्यावरती बसून हे सगळे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो हे सगळे ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे